अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं। एकूणच या अधिवेशनाकडे जर का आपण पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता। हताश आणि निराशावादी असा हा अर्थसंकल्प, ज्या गोष्टी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी थापा रूपाने मारलेल्या होत्या त्याच्याबद्दल कुठेही काही वाच्यता झालेली नाही। आणि तसं पाहिलं तर ही अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होतं, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं। या अधिवेशनामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा 100 दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता। मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल, कारण आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता। आता त्यांनी जे म्हटलं होतं की प्रत्येक आराखड्याला 100 दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीस यांच्या सूचना, किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही। कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत, हमी भाव मिळतच नाहीये, हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली, त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील, कापसाची असतील, सोयाबीनची असतील, ही बंद करण्यात आली। वन विभाग आहे, परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं, ह्या सगळ्या 100 दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमक्या आहेत याच्याबद्दल बोलण्यात आलं किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली। त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही